नांदेड़ के गुरुकुल पब्लिक स्कूल में राजे यशवंत राव होलकर योजना के तहत भर्ती 150 छात्रों की शिक्षा अचानक स्कूल द्वारा प्रवेश से इनकार करने के कारण बाधित हो गई। छात्रों ने 20 जून 2025 को शासकीय विश्राम गृह नांदेड़ में पालक मंत्री अतुल सावे से भेंट कर समस्या का निवेदन किया। इस गंभीर मामले को संज्ञान में लेते हुए पालक मंत्री अतुल सावे ने सभी संबंधित अधिकारियों को गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाड़ी के खिलाफ उचित कार्यवाही करने और छात्रों को न्याय दिलाने का निर्देश दिया। उन्होंने छात्रों को आश्वासन देते हुए 21 जून को स्कूल जाकर प्रवेश लेने को कहा। इस त्वरित कार्यवाही से छात्रों और अभिभावकों में खुशी व्याप्त है और उन्होंने पालक मंत्री अतुल सावे का आभार व्यक्त किया है। मी बाळासाहेब विश्वनाथ गर्दे, मी खंबाळा तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून खेडेगावातून आलेला आहे। पालकमंत्री महोदयाची भेट घ्यायसाठी आज आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथे थांबलो होतो। पालकमंत्री महोदय आले, आम्हाला त्यांनी भेट दिली व आमचा मुद्दा होता की आमच्या मुलांचं लवकरात लवकर ऍडमिशन व्हावं। जुनी शाळा बंद झाली, नवीन शाळेत ऍडमिशन व्हावं। आमचे विद्यार्थी घरी होते। आज पालकमंत्री महोदयांनी आम्हाला इंदिरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज शाळेत जाण्यासाठी संबंधित शाळेला सूचना केली आहे वर अधिकाऱ्याला पण सूचना केली। उद्यापासून आमचे विद्यार्थी शाळेत जाणार। आम्ही साहेबांचे खूप खूप आभार मानतो। मी एक पालक असून माझं नाव भगवान संभाजी गयाळ, मुक्काम पोस्ट पोत्रा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। राजे यशवंतराव होलकर निवासी शाळा या अंतर्गत गुरुकुल या शाळेमध्ये ऍडमिशन झालेले होते। 200 विद्यार्थी होते। ती शाळा अचानक मार्च मध्ये बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला होता। त्यामुळे त्यांचे ऍडमिशन कुठे झाले नाही आणि दुसऱ्या शाळेत आमच्या मुलांचे समायोजन करावे यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले होते। पालकमंत्री महोदयाने इंदिरा इंटरनॅशनल या स्कूलमध्ये तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं समायोजन करू असं त्यांनी आम्हाला यावेळी शब्द दिले। आता उद्या जा म्हणजे काय, उद्यापासून शाळेत जा म्हणून त्यांनी सांगितलं। मी आभार करतो। मी प्रदीप पाराजी सरोदे, राहणार नसरतपूर। आमचे 150 विद्यार्थ्यांचा जो विषय होता आज 8 दिवसापासून जो विषय होता आम्ही मारी राऊंड धरला होता। सगळे पालक इथे आले होते। पालकमंत्री साहेबांना भेटले। पालकमंत्री साहेबांनी विश्वास दिला की आजच्या आज ते शाळेमध्ये जातील, त्याच्या दिशा नेऊन टाका आणि आजच्या आज ते शाळेमध्ये समावेश करून घ्या व जी शाळा होती त्यांनी त्यांची दिशा काढल्या होत्या त्याच्यावर गुन्हा दाखल करा असे आदेश त्यांनी दिले आहेत। नांदेड़ से सीनू संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट।